राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम रूप पाहता लोचने 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 सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो
दुःखाची केवळ आहिल्या उद्विग दुःखाची केवळ गणे ते फळ संचिता गणित फळ संचिता गणित फळ संचिता विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा चेत्य असो जावे समाधान चेत्य असो जावे समाधान तुका म्हणे घालू दयावरी भार 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 हा संसार देवा भाऊ हा संसार देवा पायी भाऊ हा संसार देवा पायी विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा विले अनंते तैसेची रहा चित्ते असो द्यावे समाधान इति असो जावे समाधान इति असो जावे समाधान मुबारक माय देवी मुबारक माय मुबारक माय देवी मुबारक माय 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 हे
हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू दुसरे दुसरे मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं,
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अखंड हरिनाम सप्ताह शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणकर श्रेष्ठी निमित्ते असलेला हा सप्ताह। सप्ताहाचा केंद्रबिंदू आहे नाथ महाराजांची श्रेष्ठी। गेल्या अनेक वर्षापासून संतांनी लावून दिलेली ही परंपरा आणि ती परंपरागत चालत आलेली ही परंपरा आहे। तर आज कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा हा अभंग आहे। अर्धा एक तास भगवत चर्चा, श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त संत चेतनांना साष्टांग दंडवत प्रणाम करून उपस्थित समस्त भाविकांनाही प्रणाम आहे। नाथश्रेष्ठी संत एकनाथ महाराजांच्या निमित्ताने आपणाला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे। तुम्ही आम्ही अनेक जरी असलो तरी आपला नाथ एक आहे। आपण अनेक आणि आपला नाथ एक आहे, म्हणूनच त्याचं नाव एक नाथ आहे। आपण अनेक आहोत परंतु नाथ एक आहे सर्वांचा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। हे परमात्माचं नाम आहे, तो सर्वांचा नाथ आहे, विश्वाचा आधार आहे। जाता जाता सांगितलं सर्वलोकैकनाथं सर्वलोकैकनाथं। आपला सर्वांचा नाथ एक आहे। सर्वांचा नाद वेगळा आहे परंतु नाथ एक आहे। नाद वेगळा वेगळा आहे। आपण अनेक आहोत म्हणूनच भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पितामहस्य जगतो धाता माता पितामह। मी सर्वांचा पिता आहे, सर्वांची माता आहे, सर्वांचा आधार आहे, अव्यय असणारं बीज आहे मी, बीजमव्ययम असा मी सर्वांचा नाथ। त्या नाथाची जाणीव करून देण्यासाठी ज्याचा अवतार झाला
त्याचं नाव एकनाथ. संत, संतांचा अवतार, अवताराचं प्रयोजन एकच आहे की तुम्ही आम्ही ज्याचे आहोत त्याची ओळख करून देण्यासाठी संतांचा अवतार आहे. मग इथं जात वेगळी असेल पण नाथ वेगळा नाही. काय काय शब्द चाललेत ऐकून ठेवा. तुम्ही आपली जात ठरवली असेल वेगळी आहे म्हणून, वर्ण वेगळे वेगळे ठरलेले असतील, आम्ही ठरवलेले असतील, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, जात कितीही असली तरी नाथ एक आहे. मग तुम्हाला आम्हाला जात महत्वाची आहे की नाथ? आपल्या जीवनावर आहे. जात हे विभाजन करणारी गोष्ट आहे, विभाजन करणारा विषय आहे, आणि नाथ हे आपणाला अखंड करणारा विषय आहे. आपण एकाचे आहोत. स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, थोर असो, श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, मध्यम असो, विशेष असो, सामान्य असो, महाराज असो की चोर असो, सगळ्याचा नाथ एक आहे. एक नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, ओ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथानाथ अनाथानाथ जनार्दन. तर एक नाथ आहे. आणि असा एक नाथाची जाणीव करून घेण्यासाठी सप्ताह आहे, हे कीर्तन आहेत. कशासाठी आलाव तुम्ही? काय ऐकायला आलाव? आपण ज्या देवाचे आहोत त्या देवाची जाणीव करून घेण्यासाठी, त्या देवाची ओळख करून घेण्यासाठी, तो देव कसा आहे हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो. असं समजून घेण्यापेक्षा वाजवून गाजवून समजून घ्यायचं आहे. लग्नात बी वाजलंय तुमच्या, वाजलं की नाही? चांगलंच वाजलंय. काय काय वाजले माहित नाही, लग्नात बी वाजले. आणि लग्नात वाजलंय, परंतु ते वाजवून सांगितलं की नवरदेव. काय सांगितलं? नवरदेव. आणि या सप्त्यामध्ये वाजून सांगितलं की आहेरे देव. तिथं सांगितलं नवरदेव आणि इथं सांगितलं आहेरे देव. हे देव आहे, हे वाजविणं आहे म्हणून सांगण्यासाठी आहे, ते वाजविणं
नवं म्हणून सांगण्यासाठी आहे. एक दिवस हळद लावून घेतल्यानं कुठं देव होते काय माणूस? एका दिवसाच्या हळदीनं कशी येडी हळद असेल. आपल्या आपणाला खूप मोठं समजून घेते. ज्या ज्या वेळेस प्रपंचाची परिस्थिती असो, प्रापंचिक परिस्थिती असो की पारमार्थिक असो, माणूस जेव्हा उन्नत होतो, मोठा होतो, तेव्हा देवाला विसरून जातो. आपणाला मोठं झालं आपण की मोठ्याला विसरल्याशिवाय राहत नाही. ही मोठी भूल आहे. देवाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण मोठं होऊन देव जाणवत नाही, आपण लहान व्हावं लागतं. लहान झालं की मोठं कळते आणि मोठं झालं की मोठं दूर जाते. लघुता से प्रभुता मिले. लघुता म्हणजे लहान. लघुता से प्रभुता मिले. प्रभुता से प्रभु दूर. मोठेपणानं मोठा दूर जाते. आपण मोठं झालंय की मोठ्याचा विसर पडते. म्हणून आपण लहान हो. आणि याच्यासाठी लहान होण्यासाठी हे परमार्थ आहे, समजून घेण्यासाठी आहे. कुठलाही मोठेपणा देवाला ओळखू देत नाही. देवाकडे जाऊ दे. आपणाला त्याला थोडंसं एक दिवस त्याला हळद लावली, ते काही जरासं शेवया फेवया खावायला दिल्या, नवे नवे कपडे घातले की त्याला म्हणते मीच देव. पण त्याला सांगितलं नवं रे देव, तू नवस, तुझा देव दुसरा आहे. असं माणूस प्रत्येक विषयामध्ये त्या परमात्माचा विस्मरण होते. विषयामुळे विस्मृती होते आणि विसरली तया थोर झाली हानी. विसरून जाते माणूस. त्या विसरलेल्या जीवाला आठवण करून देण्यासाठी सप्ताह आहे. आठवून देण्यासाठी आठवायचं आहे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा आठविण्यासाठी सप्ताह ठेवायचा आहे. साठविण्यासाठी आठवायचं आहे त्याला आणि आठवण्यासाठी सप्ताह. करमणुकीसाठी सप्ताह थोडंच आहे. नाहीतर पैसे लय झाले आपल्यापाशी म्हणून सप्ताह आहे. तर पैसा घातल्यामुळे सप्ताह होते असं नाही. पैशाचा उपयोग करणं म्हणजे सप्ताह आहे. माझी भाषा खूप सांभाळून ऐकत जा, त्याच्यावर ध्यान देत जा. पैशाचा विरोध नाही. पैसा लक्ष्मी आहे. त्याचा गैरवापर झाला तर लक्ष्मीचा अनादर आहे. जे योग्य आहे, जे आवश्यक आहे तेवढंच करणं हे लक्ष्मीची पूजा आहे. पैशाचा वापर, बाकी तर लक्ष्मीचा अनादर आहे, गैरवापर आहे. याच्यासाठी सप्ताह आपल्या उपयोगासाठी असावं. सकाळी सांगून गेलो एका कीर्तनामध्ये काल्याच्या, सप्ताह हे उपयोगाचं साधन होतं, परंतु सध्या आमच्यासारख्यांनी उत्पन्नाचं साधन केलं होतं. कशाचं उपयोग? साधन कोणतं होतं? हे उपयोगाचं होतं, पण आम्ही काय केलं? याला उत्पन्नाचं साधन केलं. आणि अशा उत्पन्न करण्यामध्ये, उत्पन्नाचं साधन बनविल्यामुळे उपयोग याचा राहून गेला. देव राहून गेला. आपली उन्नती राहून गेली, प्रगती राहून गेली आणि दुर्गती होत चालली.
मग किती लाखाचा सप्ताह आहे याला काही महत्त्व नाही. उत्पन्नाचं साधन नव्हे, उपयोगाचं साधन आहे. तर असं हे सप्ताह आपण करीत आहोत. आपल्या छोट्याशा गावामध्ये खूप सुंदर कार्यक्रम होतात, आहे की नाही. गाव केवढं का असणार, पण भाव मोठा आहे ना. कुठं कुठं गावं मोठे आहेत आणि भावाचा पत्ता नाही. परमार्थ भावाचा आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे, पैशाच्या बळे आकळे, आहे की नाही. असं नाही. ज्ञानेश्वर महाराजाला पैशाचं ज्ञानच नव्हतं. त्याला कळतच नव्हता पैसा काय करतो. त्याला जर पैशाचं आपल्या एवढं ज्ञान असतं तर ठिकाणी ठिकाणी लिहिलं असतं, पैशाविन देव न कळे निसंदेह, आहे की नाही. चोराविन अनुभव कैसा कळे, असं लिहितं. त्याला हे ज्ञानच नव्हतं ज्ञानेश्वर महाराजाला आपल्यासारखं. त्यांनी दुसरंच लिहिलं, भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, हे त्यांना माहीत होतं. म्हणून आता हे आपला उपयोग करून घ्यायले. बघा ना, हे सनातन धर्माच्या नावानं जे आपण कार्य सुरू केलेलं आहे, संख्याची गरज नाही तर सख्याची गरज आहे. परमार्थामध्ये संख्या पाहिजे की सख्या, सख्य पाहिजे, संख्या नाही. असली तर ठीकच आहे. प्रपंचामध्ये माणूस किती उंच जाओ त्याला किंमत नाही. परमार्थामध्ये थोडा जरी प्रवेश केला तर त्याला महत्त्व आहे. किती उंच गेला, किती शिक्षण शिकलं, किती पैसे कमावले, किती मोठे मठ बांधले, याला काही किंमत नाही. या मंदिरामध्ये सगळ्यात उंच काय आहे? काय? कळस. सांगायला का करायला वाळस. मंदिरात सगळ्यात उंच काय? कळस आहे. म्हणून आपण कळसाला श्रेष्ठ म्हणतो. मंदिरामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे? कळस आहे. पण तुम्हाला माहित नाही, कळसाच्या बी वरी कावळा बसतोय, ते किती श्रेष्ठ असेल. असं होते. कळसावर बसलेला कावळा म्हणजे कळसापेक्षा श्रेष्ठ आहे का? तसं कोणी श्रेष्ठ जाग्यावर बसला असेल, श्रेष्ठ पदवी कोणी दिली असेल, घेतली असेल म्हणून ते श्रेष्ठ होते का? असं नाही होऊ शकत. बाब प्रपंचामध्ये किती मोठा झाला तर श्रेष्ठ नाही. आणि परमार्थामध्ये लहान होऊन जर परमार्थ करीत असेल तर त्याच्यासारखा मोठा कोणी नाही. मोठा कोणी नाही. या अभंगावर बी एक कीर्तन झालं परवा. लहानपण देगा देवा मुंगी साखरीचा रवा. ते झालं की नाही की रेकॉर्डिंग केलेलं? लहानपण देगा देवा, परवाचा एक कार्यक्रम आहे. तर हे किती उंची गेली तरी माणसाची प्रपंचामध्ये त्याला देव मान्य नाही. ते एखाद्याकडे धन जमा झालं तर त्याला माणसं मानतील. धनम मूलम इदम जगत. हे जग कोणाला मानते? सब पैसों के भाई अपना साथी नहीं कोई. तर पैशाला लोक मानतील पैसे जमा केल्यावर, देव नाही मानत. आणि लोक मानतात. संपत्तीचा संग्रह केल्यामुळे लोक मानते. आणि ज्या ज्या संतांनी संपत्तीचा त्याग केला त्याला देव मानते. कोण मानते? बघा ना, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सुग्रीवानं सेवा केली रामाची, पण राज्य मिळालं.
बिभीषणानं त्या पार्टीमध्ये येऊन काम केलं, पण राज्य घेतलं लंकेचं. किष्किंधेचं राज्य सुग्रीवानं घेतलं, लंकेचं राज्य बिभीषणानं घेतलं. परंतु याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं सेवा केली हनुमंतरायानं. काय घेतलं? मग सर्वांत जास्त प्रिय कोण झाले रामाला? कोण झालं? राज्य घेणारे का त्याग करणारे? असं काही श्रीपती कंठ लगावे, आपल्या हृदयाला लावून घेतलं. कुठं कुठं तुम्ही चित्र बघता ना, रामाचं आणि हनुमानजीचं असं एकमेकाला आपल्या छातीला लावून घेतलेलं आहे. सुग्रीवाला बिभीषणाला लावलेलं चित्र कुठं पाहिलं तुम्ही? देवानं जवळ कोणाला घेतलं? राज्य मिळविणाऱ्याला का त्याग करणाऱ्याला? लोक म्हणतील अवघडच आहे कीर्तनाचं. म्हणून तर ऐकावं लागतंय. हे असं करून आम्हाला संन्यास घ्यायला होते काय? नाही नाही, तसं नाही करणार मी. कमवा तुम्ही, खूप कमवा, परंतु एक काम करा, एक काम करा. कमवा संसार, परंतु त्याच्यावर जी माया आहे, त्याच्यावर जी तुमची प्रीती आहे, त्याच्यावरली काढा. पैसे काढू नका. त्याच्यावर जडलेली प्रीती, त्याच्यावर जडलेली माया, आणि त्याच्यावर काढून कुठं लावा? देवावर लावा. आणि हे सगळ्या भक्तीमध्ये मोठी भक्ती आहे, थोर भक्ती आहे. भक्तीमध्ये बी लहान मोठ्या आहेत भक्त्या. संसाराचं निमित्त करून परमार्थ देवाकडे जातात, ते थोर भक्ती आहे. आणि देवाचं निमित्त करून संसाराचे भोग मिळवतात, हे बी भक्तीच आहे, पण मलिन भक्ती आहे, छोटी भक्ती आहे. थोडं समजायला कठीण जाईल तुम्हाला. तर माया आहे आपली संसारावर, प्रेम आहे आपलं संसारावर. काही नाही, भक्ती म्हणजे काहीच नाही. जेवढा तुम्हाला संसार आवडते, संसारावर प्रेम आहे, तेवढं प्रेम तुम्ही नामावर, देवावर करा. हेच भक्ती आहे. भक्ती म्हणजे अजून काय? भगवे कपडे घालून फिरल्यानं भक्ती होत नाही. संसाराची माया देवावर व्हा, असं तो खूप बरं आहे. आजच्या अभंगाच्या पहिल्या चरण. हेची थोरा भक्ती आवडते देवा, हेची थोरा भक्ती आवडते देवा, हेची थोरा भक्ती आवडते देवा, हेची थोरा भक्ती आवडते देवा. हेची थोरा भक्ती आवडते देवा, हे थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती
हे थोर भक्तीचं ओळख महाराजांनी सांगितली. काही नाही, इकडलं प्रेम तिकडं लावायचं. जसं तुळशीचं रोपटं राहते ना, इथून काढायचं आणि वृंदावनामध्ये लावून टाकायचं, पाणी घालीत राहायचं. तसं आपलं प्रेम संसारावर आहे, तिकडलं काढायचं आणि देवाकडं लावायचं, रोपटं लावल्यावर. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला आवडणारी भक्ती ही आहे. आपणाला आवडणारी भक्ती कोणती आहे? जे आपणाला आवडते ते देवाला आवडत नाही, जे देवाला आवडते ते आपणाला आवडत नाही. आपणाला आवडते ते बहिरंग आणि देवाला आवडते ते अंतरंग. दोन रंग आहेत. हे शिमग्याचा रंग वेगळा आहे की नाही, भक्तीचा रंग वेगळा. अंतरंग आणि बहिरंग दोन रंग आहेत. तर अंतरंग हे देवाला आवडते, बहिरंग देवाला आवडत नाही. जे अंतरंग म्हणजे अंतकरणाचा रंग आहे. अंतरंगामध्ये भाव प्रधान आहे, बहिरंगामध्ये क्रिया प्रधान आहे. दोन गोष्टी आहेत. बहिरंगामध्ये क्रिया प्रधान आहे, अंतरंगामध्ये भाव प्रधान आहे. आता समजा मानस पूजा करायची असेल तर काय प्रधान आहे, क्रिया की भाव? आता बहिरंग तुम्हाला देवाची पूजा करायची असेल तर क्रिया प्रधान आहे. हळद पाहिजेच, कुंकू पाहिजेच, अक्षता पाहिजे, फुलं पाहिजे. त्या गावामध्ये फिरून त्या झाडाला ह्या झाडाला जाऊन फुलं तोडून आणणे ही क्रिया आहे. क्रिया करावं लागते बहिरंगामध्ये. आणि अंतरंगाची भक्ती करायची असेल तर भाव प्रधान आहे. तुम्हाला आम्हाला सोपं कोणतं? क्रिया सोपी आहे की भाव सोपा आहे? भाव सोपा आहे. आपलं डोळे झाकल्यानं बस वाटेल त्या झाडापाशी जायचं मनानंच, फुलं तोडल्यावर आणि भाव धरायचा. फुलं तोडले, हार बनवला, चंद्रभागेत गेलं, स्नान केलं, डुबकी मारली, कुंभमेळ्याला गेलं, मध्ये बुडलं, वरी निघलं. सर्दी बी होईना याच्यानं काही. मानस पूजेनं सर्दी होते काय? पैसा लागणार, खर्च लागणार. मन हे मोगरार्पणे ईश्वरा पुनरपि संसारायने नाही. मनमना भो मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. तू मन हे मीच करी माझी आभजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे का ते. हे भाव आहे, क्रिया नाही याच्यामध्ये. क्रिया विशेष बहुला वेदाधारे वर्तती. केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. कर्म प्रधान, क्रिया प्रधान आहे बहिरंग साधन. आणि अंतरंग भाव प्रधान आहे. भावाला पैसे लागत नाही. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. वासुदेव करीतो फेरा. भाव प्रधान आहे. मानस पूजा आहे. आपण क्रियाप्रधान बहिरंगामध्ये पंचपाळ, चांदीचं पंचपाळ घ्यायला पैसे लागतात. आणि मानस पूजेमध्ये आपण सोन्याचं बी घेऊ शकतो ना. 1 किलो सोन्याचं पंचपाळ मी घेतलं हातामध्ये, चाललो देवाला, गेलो, वाकलो, पाया पडलो, पंचपाळाला हात लावलो, त्याच्यातलं कुंकू घेतलं, लावलो. कोणतं पंचपाळ आहे? मानसिक पूजेमध्ये हलकं कशाला घेऊन जायचं? आवश्यकता आहे का हलकं न्यायची? मानस पूजेमध्ये कधीच हलकी पूजा करायची नाही, कधीच हलके वस्त्र नेसवायचे नाही, कधीच हलकं सामान कोणतंच वापरायचं नाही. कुठल्याच मानस पूजेमध्ये कशाला वापरायचं? मानस पूजेमध्ये आपण वाहनामध्ये जात असताना हलक्या गाडीमध्ये जायचंच नाही. भारी गाडी मनामध्ये भाव आहे. भाव जेवढं श्रेष्ठ करू शकता भाव पूजेमध्ये, मानस पूजेमध्ये, तेवढं बहिरंग साधनामध्ये जे
क्रियाप्रधान आहे, त्याच्यामध्ये एवढं आम्ही करू शकत नाही. पण भाव बळे आकळे एरवी नाकळे. तर भावाला प्रधानता आहे. तर संतांनी जे काम केलेलं आहे ते भक्ती, भावभक्ती केलेली आहे. त्याच्यामुळे त्याला तेवढं वित्त लागलं नाही, धन लागलं नाही. आणि आम्हाला बहिरंग असल्यामुळे लाखो रुपये सप्त्याला पुरत नाहीत. फिरून फिरून तिथंच याले म्हणून झालं तुम्ही सांगायचंच ते आहे. भाव आणि क्रिया दोन्हीतला फरक हे आहे, समजून घ्या थोडा. तर असं हे चाललेलं आहे. म्हणून संत काय करतात की देवानं जन्म दिलेला आहे, योग्यता दिलेली आहे, भरोसा केलेला आहे आपल्यावर, भजन करते म्हणून. तर आपण देवाकडं जाण्यापेक्षा आपण संसाराकडे आपली यात्रा चालू झाली. तर आपण देवाला धोका दिलो. माझ्याकडे येईल म्हणून माणूस केला आणि हे गेलं इकडंच ढोरागोराकडंच. हे जन्म संपल्यावर शेवटला माझ्याकडे येईल वाटलं, पण हे काय केलं, माणूस जन्म संपल्या गाढव कुत्रा मांजर इकडं गेलं. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे पुनरपि शयनम. पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, पुन्हा पुन्हा इकडे गेलं. जायचं होतं कोणीकडे माणसाला, देवाकडे जायचं होतं, पण गेलं पुन्हा 84 लाख योनीमध्ये. भरोसा केला होता देवानं, पण हे धोका दिलं. धोका देवाला दिलं, पण घात कोणाचा झाला, घात आपलाच झाला ना. धोका देऊ शकता तुम्ही देवाला, पण घात आपला झाला. म्हणून हे संसारामध्ये ध्यान दिलं नाहीत त्यांनी जास्त. जसं ठेवलं तसं राहून परमार्थ केला त्याने. जसं ठेवलं तसं राहून नावेमध्ये देवाची जशी इच्छा असेल तसं आपण जीवन जगावं, तसं राजी होऊन राहावं, आपण खुश होऊन राहावं. नावेमध्ये बसून चालले होते आणि नाव डगमग डगमग करू लागली. तुफान सुटलं आणि शासनानं जाहीर केलं की नावेत जाणाऱ्यांनी सावधान राहा, नाव बुडण्याची शक्यता आहे, सांभाळून. नावेत कोणी प्रवास करू नका. पण नाव पाण्यामध्ये चालली होती. नाव इकडे इकडे डगमग करत असताना नावेमध्ये पाणी येत होतं थोडं थोडं. त्या नावेमधले लोक घाबरून गेले. त्याच नावेमध्ये एक साधू बसला होता कमंडलू घेऊन, आणि त्याच्यात पाणी जसं येऊ लागलं तसं नावेतले बसणारे माणसं पाणी बाहेर काढू लागले. कशासाठी, नाव बुडू नये म्हणून. हे माणसं पाणी बाहेर काढत होते आणि साधू कमंडलूमध्ये पाणी घेऊन मध्ये टाकत होता. नावामध्ये नदीतलं पाणी घ्यायचं, मध्ये टाकायचं. सारे लोक त्याच्याकडे बघत होते, अरे काय साधू आहे की माधू आहे. नाव बुडायची शक्यता आहे, पाणी बाहेर काढायची गरज आहे, मध्ये कशाला टाकायला. असं करता 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 सुदैवानं नशिबानं नाव कडेला निघाली. जशी कडेला निघते आता खात्री झाली आता बुडणार नाही, की तसं माणसानं पाणी काढायचं बंद केलं आणि मग साधूनं पाणी काढायला सुरू केलं. काय उलट दिमाग असेल. जगाचं आणि साधूचं दिमाग कधीच जुळत नाही, एक होतच नाही. संत आणि जन हे कधीच एक होत नाही. आपलं वेगळंच राहते आणि संताचं वेगळंच राहते, कधीच एक होत नाही मत. मग लोकांनी विचारले, अरे महाराज तुम्ही काही पागल झालात का. ते म्हणले काय झालं, ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस पाणी तुम्ही नावेमध्ये टाकत होता, आता गरज नाही तर नावेतलं पाणी बाहेर टाकायला. हे काय आहे तुमचं नाटक. तेव्हा साधूनं सांगितलं की रे बाबा, देवाची इच्छा होती की आपणाला बुडवून मारायची, तर देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकावं आणि त्याला मदत करावं. आपण त्याला मारायचं होतं ना, आपण बी पाणीमध्ये घ्यायचं, देवाच्या इच्छेमध्ये मदत करायची. आणि आता त्याला वाचवायचं आहे ना, तर आता बी त्याला आपण त्याच्यासारखं करायचं, बाहेर काढायचं. हे साधूचं जीवन आहे. ठेविले आनंदे तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. समाधान असावं. साधू असेल तर समाधान राहते.
समाधान आहे तेच साधू आहे की नाही? आता जे नाराज होते ते महाराज कसं होऊ शकते आहे की नाही? मला उगाचच काही लोक म्हणतात महाराज नाराज होऊ नका बघा, असं असं व्हायलंय, तसं व्हायलंय. अरे तू होय नाराज, तुला गुत्त देऊन टाकलंय. मला भजन करू दे, कीर्तन करू दे बाबा. नाराज मी कशाला हो? माझं कामच नाही. काय नाराज हो मी? कशाला नाराज हो? कोणी म्हणते आमच्या गावात 2 नेम द्या, कोणी म्हणते आमच्या गावातला नेम कट करा. ठेविले आनंद ते तसेचे राहा. नाराज कोण हो? कोण्या महाराजानं हो? जे पोटासाठी कीर्तन करायलंय, ज्याचा धंदा आहे कीर्तन, तसल्या महाराज लोकांनी दुःखी हो, नाराज हो. देवावर भरोसा ठेवणाऱ्याने कशाला नाराज व्हायचं? एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. राजाच्या बायकोला भीक मागायची चिंता आहे का? तसं भक्त होणाऱ्याला माझा कार्यक्रम घेतील की नाही घेतील याची चिंताच राहू नये. भक्ताला कशाची चिंता आहे? एरवी तरी माझी हा भक्ता आणि संसाराची चिंता, म्हणून ठेविले आनंद ते. हे भक्ताचं लक्षण आहे. असा प्रकार आहे. साधूचं जीवन तसं आहे. एका साधूनं तर असं बोललेलं आहे, खूप उच्च आणि तिखट बोललेलं आहे. तिखट बोललेलं आहे. हमसे दुनिया है, दुनिया से हम नहीं. हमको रोक सके दुनिया में दम नहीं. साधूला कोण रोखते? तुम्ही कीर्तन बंद करसाल, परंतु आमचं भजन बंद होते काय? आमचा भाव बंद करू शकता का कोणी? होऊ शकते? हाय हिम्मत. हमको रोक सके दुनिया में दम नहीं. हमसे दुनिया है, दुनिया से हम नहीं. हे साधूची मस्ती आहे. आशक मस्त फकीर हुआ जब क्या दिलगीर पना मन में. एक सांगू तुम्हाला, श्रीमंताची बायको आहे अथवा श्रीमंताचं लेकरू आहे, त्याच्या अंगावर फाटके कपडे जर असतील, लेकरानं लाजाव का त्याच्या बापानं लाजाव? सांगा, कोण कोण लाजल? बघा ना तुम्ही, लग्नाला निघालं म्हणजे ते स्वतः नवरा सांगते, बघ चांगली साडी नेसून जा, इज्जत माझी आहे. साडी बायकोची, इज्जत नवऱ्याची. हे काय खेळ आहे की नाही? बस तसाच न्याय आहे. भक्ताची इज्जत म्हणजेच देवाची इज्जत आहे, त्याची लाज आहे की नाही? तर ते भक्त चिंता कशाला करते ना? आणि भक्ताचं जर काही असेल चांगलं तर ते देवाचं सन्मान आहे. भक्त त्याचा सन्मान बी घेत नाही आणि इज्जत बी घेत नाही. बस ते तर मस्त राहते आपला, त्याचं नाव भक्त आहे. फक्त ज्याच्या जीवनामध्ये देवच एक विषय आहे तेच भक्त आहे. देवच फक्त विषय आहे तेच भक्त आहे. बाकीचा तो भक्त होऊ शकत नाही. अनन्यश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते. जे अनन्य भावानं शरण जाते त्याला कशाची चिंता आहे? अन्याश्रय घेतच नाही, दुसऱ्याचा आधार मानितच नाही. हे भक्ताचं लक्षण आहे. तर हे लाज कोणाला काही झालं तर देवाची लाज जाईल, भक्त असेल तर. आणि तुम्ही उगाच भक्तचं नावानं हरिभक्त परायण म्हणू देवाला पुढी करून जर संसारच रंगवीत बसला तर देव म्हणते ठीक आहे बेटा,
ठीक आहे, माझ्यावर भार तू घालतच नाहीस ना, तू सांभाळून घ्यायलाच ना, तर बघून घेतोच तू, असं देवाला वाटते. देव आपल्याकडे ध्यान देणार नाही. एकनाथ महाराजांचा अभंग आहे, एक हरिपाठाचा अभंग आहे. चिंतावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझला. नको चिंता करू कोणत्या गोष्टीची, काय नको खेद करू पती लक्ष्मीचा जाणतसे. तुम्ही बरोबर करून घ्या पुन्हा अभंग, तुम्हाला माझा भाव सांगायचा होता बस. पती लक्ष्मीचा जाणतसे, तर असं हे आहे. तर ज्याला विश्वास आहे त्यांनी म्हणावं, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावी समाधान. काही माणसाचं वरून उपचार खूप आहेत, पण चित्तामध्ये तळमळ आहे. वरून गाडी माडी बाडी कोट नोट पोट सगळं जबरदस्त आहे दिसायला, पण मधून चित्ताची तळमळ आहे, धगधग चालू आहे. मधून शांती मिळेल, समाधान होईल. समाधान वरून आहे का मधून आहे? ते मोठ्या गाद्या आणि ते पलंगा आजकाल झालेत ना, आता सिंगल पलंग दिसतच नाही जास्त, ते एकच सवय लागून गेली, डबल पलंगच आहे माणसाच्या घरामध्ये. मला वाटलं की एवढे डबल पलंग कशाला करत असतील. मग पुन्हा कळालं, आता त्याच्यावर संशोधन केल्यावर कळालं, पूर्वीच्या काळामध्ये लोक इमानदार राहत होते आणि प्रामाणिक जीवन जगत होते, सत्य जगत होते, ते समाधान राहत होतं आणि झोप लागत होती. आता पाप करणारे लोक, अत्याचार अन्याय व्याभिचार दुराचार करणारे लोकाला झोप लागत नाही, म्हणून त्याला अडंग बदलण्यासाठी मोठ्या पलंगाची गरज आहे. रातभर लोळत राहावं लागतं, इकडून तिकडं तिकडून इकडं. आता पलंगाची गरज आहे, अशी परिस्थिती आजच्या काळाची आहे. समाधान नाही. चित्ताच्या तळमळे चंदनेही अंग पोळे. मधून चित्त जर तळमळत असेल तर वरून शीतल चंदन जरी लावलं तरी अंगाला त्याला इस्तू लावल्यासारखं वाटतं. इस्तू कशामुळे? चित्ताचं समाधान नसेल तर. आणि ज्याचं चित्त समाधान आहे, चित्त ते बाहेरलं काहीही मिळणं गेलं तर त्याचं समाधान राहते. म्हणून चित्ती असू द्यावे समाधान, असं म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असू द्यावी समाधान. विठोबा निर्भार राहते, हलका राहते माणूस. आणि देवावर भार नाही घातला तर आपल्या डोक्यावर ते भार आहेच. देवावर भार घालणं म्हणजे कसं? मी नाही, माझं नाही, हे सगळं तुझंच आहे असं समजून त्याला समर्पित राहणं म्हणजे देवावर भार घालणं आहे. घोड्यावर जायचं तर त्याला बसून, आणि
एक गवताचा भारा होता, असा समोर ठेवला, घोड्यावर बसून चालला. जाता जाता त्याला घोड्याची दया आली. घोड्याची, अरे म्हणला काय माणूस आहे मी, मूर्ख आहे. मी बी वरी बसलो घोड्यावर मज वज, आणि भारा बी वरी घेतलो, 2-2 वझे घोड्यावर टाकलो, हे अन्याय आहे. असं म्हणून त्यानं काय केलं की आपण घोड्यावर अन्याय करू नये म्हणून मी बसलो तो बसलो, पण भारा तरी घोड्यावर ठेवू नये म्हणून ते भारा डोसक्यावर घेतला. आता एक वजन कमी झालं ना घोड्याचं, झालं. घोड्यावर नाही ठेवाय ना आता, डोक्यावर घेतलं ना आता भारा. काय कळते, डोसक्यावर की घोड्यावर ठेवू, वजन तर घोड्यालाच आहे की. अरे येड्या, तू घेतलास तरी देवालाच चालवावं लागते, नाही घेतलास तरी देवालाच चालवावं लागते, मग उगाचच का डोक्यावर घेतोस, आहे की नाही. त्याला वाटलं की नाही ना घोड्याचं वजन कमी झालं, आता एक वजन कमी झालं, कोणतं, भाऱ्याचं झालं का. असं होत नाही. तसं तू घे की नको घे, देवाला चालवावंच लागते तुझं. कशाला मग विनाकारण डोक्याला ताण कशाला देतोस बाप. आणि असं न केल्यामुळे, असं न समजल्यामुळे काय होते तर ताण होते डोक्याला. त्याला म्हणतात मराठीमध्ये उद्वेग. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. हे तर भोगावंच लागते आपणाला, संचिताचं फळ आहे म्हणून हे चुकणार नाही. तर आपण निश्चिंत राहावं संसारामध्ये आणि देवाचं भजन नामस्मरण करावं. आपला पैशाचा गैरवापर करू नये, दुरुपयोग करू नये. जिथं योग्य आहे, जिथं गरज आहे, जिथं आवश्यक आहे, तिथं तुमच्याकडे असतील तर 2 पैसे लावा आणि त्याचा उपयोग घ्या. हे बी एक भगवत सेवा आहे. आणि गैरवापर केला तर हे भगवत सेवा नाही, हे भोग आहे. गैरवापर करणं म्हणजे भोग आहे आणि योग्य वापर करणं म्हणजे भगवत सेवा आहे. तर असं हे आहे. तर महाराज सांगतात की तुम्ही जर चिंता तुम्ही स्वतः करीत बसला तर देवाचं काय काम आहे. देव येते तुमच्याकडे आणि पाहते की म्हणले हे आपल्या पण चिंता करायला ना, आपली काही गरज. देव जर आपल्या जवळ या वाटत असेल तर चिंता तुम्ही करू नका, चिंतन करा. चिंता त्याला करू द्या, आहे की नाही. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, परंतु हे माहीत नसल्यामुळे ना आपणच चिंता करत बसते. आणि आपण चिंता केलं की देव सुट्टीवर जाते. बरं झालं म्हणते माझं काम यानं करून घ्यायला. चला, देवाला जर तुम्हाला जवळून जाऊ द्यायचं नसेल तर चिंता सोडून द्या. आता काय माझं आहे कोण, तुम्ही सोडणार आहो का चिंता. कोणी सोडत नाही, वाढतच चाललेली आहे चिंता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की तुम्ही भार घेऊ नका, देवावर वाहून टाका. अभंगाचं शेवट तुका म्हणे घाल दयावरी भार, 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 तुका म्हणे घाल दयावरी
चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. सर्वांचा एकनाथ आहे म्हणून एकनाथ षष्ठी हे आपल्या सप्ताहाचं निमित्त आहे. तर गावातील सर्वांनी मिळून एक होऊन, एक नाथ आहे तर एक होऊन सप्ताह करायचा आहे. कुठलाही भेद, परिस्थिती भेद, जाती भेद, अमुक भेद तमुक भेद सगळे टाकून एक होऊन अखंड हरिनाम सप्ताह करायचा. सप्ताहाचं नाव काय? अखंड म्हणजे जे वेगवेगळ्या काही निमित्तानं जे वेगळं झालेलं आहे, खंडित झालेलं आहे, त्याला अखंड करणं म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. असा सप्ताह आपल्या जुन्नीमध्ये चालू आहे आणि असं झालं पाहिजे. तर आमच्या युवक जे काही युवा संघटन आहे, समिती आहे, या आमच्या मित्रांना विनंती आहे की गावामध्ये सर्वांनी मिळून कुठलाही भेद न ठेवता अखंड होऊन गावामध्ये असे सप्ताही नामस्मरण, भजन, पूजन हे करीत जा आणि गावामध्ये आपले आपले पैसे कमी जास्त उरवून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. आपल्यापाशी हे मंडप नव्हता, जागा नव्हती बसायला, हे सगळे धोंडेच होते. इथं कित्येक वेळेस तर इथं इंगळ्या निघाल्या होत्या पोळं म्हणत कधी कधी. तर असं हे परिस्थिती आता ठीक बदलत चाललेली आहे. आता हळूहळू चांगलं होत चाललं आहे. अजून तुमची संकल्पना चांगली आहे तर अजून देव तुमचं चांगलं करणार आहे. तुम्ही असंच मिळून, सगळे मिळून सेवा द्या, विण्याचा पारा घ्या, भजन करा, वारकऱ्याची सेवा करा, अन्नदान, जे काही जीव वाढायचं आहे, काम करायचं आहे, मन लावून आपण प्रामाणिकपणाने इमानदारीनं काम करा. देव आपणाला काही कमी पडू देणार नाही, असं आपणाला एक आत्मविश्वास देऊन झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता आरती होईल, त्याच्यानंतरच आपल्याला उठून जायचं आहे. कोणीही पाया पडायचं नाही, जागे होऊन सर्वांना प्रणाम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय.